जय शिवराय मित्रांनो राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगाराला राज्य शासनाच्या माध्यमातून पेन्शन दिली जाणार आहे। याच्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हीच पेन्शन कशा प्रकारे दिली जावी, कोणत्या बांधकाम कामगाराला या पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे, याच्यासाठीच्या अटी शर्ती काय असतील, अर्जाचा नमुना, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 19 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची एसओपी अर्थात सविस्तर कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या महामंडळाकडे नोंदित असलेल्या बांधकाम कामगारांना पेन्शन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने काही पात्रतेचे निकष देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले जे नोंदित बांधकाम कामगार आहेत, ज्यांची सलग किमान 10 वर्ष नोंद आहे, अशा बांधकाम कामगारांना ही पेन्शन लागू राहणार आहे। याच्यामध्ये कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर त्या दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळणार आहे। पती पत्नीचा जर मृत्यू झाला तर त्या बांधकाम कामगाराचे पती पत्नी अर्थात पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीस किंवा पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीस निवृत्ती वेतनाकरता पात्र राहणार आहे। तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितांना दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही। अर्थात पती पत्नीला दोघांना जर निवृत्ती वेतन मिळत असेल आणि याच्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर त्याचं जे पेन्शन असेल ते दुसऱ्याला मिळणार नाही। केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा यानुसार जे काही तरतुदी आहेत, जर या लाभार्थ्यांना जर दुसरे काही पेन्शन किंवा इतर काही जर लाभ मिळत असतील तर ते या निवृत्ती वेतनाकरता लागू राहणार नाहीत। आता याच्यामध्ये निवृत्ती वेतन किती दिलं जाणार आहे, याच्यामध्ये 10 वर्ष किमान जर नोंदणी असेल तर 50% अर्थात 6000 रुपये वार्षिक निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे। 15 वर्ष जर नोंदणी असेल तर 75% अर्थात 9000 रुपये आणि ज्या बांधकाम कामगाराची सलग 20 वर्ष नोंदणी असेल अशा बांधकाम कामगारांना 100% अर्थात वार्षिक 12000 रुपये एवढं निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे। याच्यामध्ये पती आणि पत्नी दोघे जर नोंदणी करत असतील तर त्या दोघांना देखील 12,000 रुपये सेपरेट असं या ठिकाणी निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन दिली जाणार आहे। याची जी काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे। याच्यासाठी अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे। हा विनामूल्य अर्जाचा नमुना या ठिकाणी द्यावा लागणार आहे पेन्शनसाठी। सदरचा अर्ज भरत असताना नोंदित बांधकाम कामगारांना त्याचा आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचं WFCचं यांच्याकडे हा अर्ज जमा करायचा आहे। अर्ज जमा करत असताना कागदपत्र, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि बँकेचं खातं, पासबुक, साक्षांकित छायाप्रत ही या ठिकाणी कागदपत्र द्यायची आहेत। मित्रांनो, याच्यासाठी एक अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे। अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता। प्रपत्र, बांधकाम कामगाराचं नाव याच्यामध्ये द्यायचंय, बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक, आधार नंबर, जन्मतारीख, वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याची तारीख, प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचं ठिकाण, नोंदणी कालावधीचा तपशील, कधी कधी नोंदणी झालेली आहे त्याचं नूतनीकरण कधी केलेलं आहे, नूतनीकरणाचा जे काही कालावधी असेल, जी डेट असेल ती आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये केलाय ही माहिती याच्यामध्ये द्यायची आहे। बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे, बँकेचं नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, इतर कुठल्याही पेन्शनचा किंवा इतर PF वगैरेचा लाभ घेत नाही याच्याबद्दलची माहिती आणि वरती भरलेली सर्व माहिती खरी आहे, खोटी आढळल्यास कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची सहमती देऊन बांधकाम कामगाराला स्वतःचं नाव देऊन या ठिकाणी सही करायची आहे। याच्यासाठी एक शिफारस पत्र दिलं जाणार आहे कार्यालयाच्या माध्यमातून। याच्यासाठी प्रपत्र ब देण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र देखील दिलं जाणार आहे। त्याच्यासाठी प्रपत्र क असणार आहे, अर्थात अर्जदाराचा अर्ज आल्यानंतर ही 2 प्रमाणपत्र त्याच्यासोबत जोडली जाणार आहेत। याच्यानंतर प्रपत्र ड कार्यालयीन कामकाजासाठी आहे आणि अशा प्रकारचे अर्जाच्या नमुन्यासह हा जीआर निर्गमित करून राज्यातील बांधकाम कामगारांना ज्यांची सलग किमान 10 वर्ष नोंदणी आहे अशा बांधकाम कामगारांना ही निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे। हे निवृत्ती वेतन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। जे बांधकाम कामगार जुन्या नोंदण्या आहेत, ज्यांची 20 वर्ष नोंदणी झालेली आहे अशा बांधकाम कामगारांना वार्षिक 12000 रुपये एवढी पेन्शन आता मिळणार आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।